तर बघा कशा इनीच्या भेटा चालू आहेत, कारण आम्ही वाशिमला जाणार आहे. तर मस्त पैकी यांचे रूमचं झालेलं आहे डिक्लेअर, म्हणजेच आपले रूम कन्फर्म झालेले आहे. मागं पुढे चालू होतं. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असाल. आणि बघा आम्हाला तिकडं जायचं आहे वाशिमला. तर माझे आई बाबा आलेले आहे माझ्या भेटीसाठी. तर म्हणत होते की तू तिकडं जाणार आहे तर आम्ही तुला भेटीसाठी येणार आहे. इकडं आहे आणि इकडं नाही का स्वयंपाकाची तयारी झालेली आहे, जेवण वगैरे चालू आहे यांचे. नमस्कार. काय करता तुम्ही? हां आता हां पाहुण्याला भाजी काढणं चालू आहे. बासुंदी केली आणि पोळ्या भाजी वगैरे केलेली. तर बघा इकडे जेवण चालू आहे यांची. आणि बघा आता तुम्हाला माहीतच आहे आम्ही वाशिमला जाते, शिफ्ट होत आहे तिथं. तर हे माझी आई पण आलेली आहे इथं माझ्या भेटीसाठी. काय खाते तू? भजी. आणि बघा हां तर बघा आई पण आलेली आहे आणि म्हणत होती की तुम्ही तिकडे जाणार आहात तर मी तुझी भेट घेऊन जाणार आणि तिकडं ते यावंच लागणार आहे म्हणत. तसं काही नाही, एक चक्कर तो 1-2 चक्र होणारच आहे. तर रक्षाबंधन जवळ आहे. हां तर रक्षाबंधन पण आहे. रक्षाबंधन आता विदेश यायला लागेल तिकडे. हो तर आता तिकडं मला पण इकडं जास्त यायला जमत नाही, कारण प्रेग्नेन्सीमध्ये जास्त येणं जाणं वगैरे चालत नसते. तर देव काय करते तू? तुमच्या मस्त गोष्टी चालू आहेत. देव भजे खात आहे ना. आजी काय म्हणते तुला? हा काय म्हणते आजी? आजी सोबत बोलली ना तू देव? काय देव तू आजी सोबत बोलला ना? मग काय म्हणते आजी? म्हणून काकू काय म्हणते? स्कूल मध्ये गेलती का आज? काय शिकवलं टीचर? ABCD शिकवली. तर बघा यांचं नाही काय चालू आहे खाणं म्हणून मध्ये मग्न मिरची का? हो हो. तर बघा तिकडे वाढणं वगैरे करते मी. तर बघा आता नाही का माझी आई नाही का जाणार आहे तिकडं पिंजरला. तर हां खूप रात्र झाली, त्यांना म्हटलं राहून जा तर नाही म्हणत होते. आणि हळदी कुंकू लावलेलं आहे. तर बघा कशा इनीच्या भेटा चालू आहेत, कारण आम्ही वाशिमला जाणार आहे. तर मस्त पैकी यांचे पाया पडल्या वगैरे चालू आहे, पाया पडणं वगैरे. हां तर आई मी काय म्हटलं कधी येशील मग आई वाशिमला? 8 तारखेला म्हणशील रक्षाबंधनला. मी येऊ का? तू येशील? हो तसं आहे. मग ते जवाई म्हणेन की तुला येऊ नाही देत का? हा आम्ही ह्या पण मोठ्या गाडीने काही नाही वाटत. आई पिंजरला जाणार आहे तर भेट वगैरे घेतली आहे ना. तर मला खूप मस्त वाटलं. आई आई शनिवारी यान म्हणा बाईची भेट होती मला. जासान काय मग भेट घेऊन सगळे झाले. बर बर येतील. आले नाही तुम्ही? फायनल बोलावलं होतं ते ना. हा ना बोलावलं होतं. पण मग त्याच दिवशी मी इथं आले. इथून केव्हा जाऊ मग? बरोबर आहे ना, आपल्याला इकडूनच बरोबर. तिथंच होतो ना मग. फोन केलता त्यांनी. पुण्यातच होतो आम्ही ऑटोत. बोलावलं भेट येऊन जाते. मागच्या वेळेला गेलती तर खूप मस्त कावड होती. तुम्ही जायचं नाही मग? पाहिलं बाई मी आता. तुमचं जाणं होते तिकडे जायला तिकडे जावं लागते ना. बाई म्हटलं जा मुक्कामी राहायला. मग तेच तर तिथे निघाले तिथं पाहू आम्ही.
हा कुठे तिकडं तर भेटा आपल्याला. आपण बादशाहकडे पाहिजे की नाही? हा बस कोणती गावा नेमक्या बाष्टाची मस्त होती गावा. मागच्या वर्षी तिकडेच होतो ना आम्ही. हो का तिकडून आलता आम्ही होतो असं. मग कमी राहिलं. हा मस्त राहते कावड वगैरे. हे असं चालू आहे गोष्टी वगैरे. आणि आता निघायचं खूप वेळ झाला म्हणत होत्या. त्यांनी सोप सुपारी देते. माझं लक्ष नाही राहत कधी. हे मला बरेच वेळा म्हणतात सर पुढे बायको भेटलेली. बाई बी सांगून राहिली असं आहे. चालू हा सोप सुपारी वगैरे. तर आताच पाहुणे येऊन गेलेले आहे, म्हणजे मामा आणि मामी. बसले असेल का? नाही पोचली नसते. पोचण्यातच आहे आता, थोड्या वेळात पोचतील. 10 मिनिटं. हो 10 मिनिटात, कारण अर्धा तास लागते जास्तीत जास्त. अर्धा तास 1 तास, म्हणजे 1 तास अर्धा पाऊण तास जास्तीत जास्त. राधिका पण आहे. मग बेडगम खूप मस्त आठवण आहे. आणखी आई म्हणत होती तिकडे चालले तुम्ही वाशिमला, तर अजून भेट राहणार म्हणे. ते तिकडं कधी येणं होईल कधी येणं. आणि खरंच महत्वाची भेट होती ही. तसं काही नाही म्हणे, जवळच आहे वाशिम, पण कामानिमित्ताने शक्य कोणी. हो असं आहे. कारण कसं आहे, भेट कोणाला वाटते ना, आपली लेक वगैरे तिकडे चालली बाहेर गावी राहायला, दुसऱ्या ठिकाणी, या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तर मग भेट आवश्यकच आहे. आणि त्याच्यामुळेच भेटीला वगैरे आलं सर्व. भेट वगैरे झालं आणि सर्व स्वयंपाक वगैरे झाला, पण जेवण वगैरे केलं मस्त. आणि थोडंसं चालू होतं इकडं. तब्येतीची काळजी घे, कारण तिकडे गेल्यावर पाणी बदल होते ना. ते एक जेवण राहताना. हो आणि जेवण वगैरे केलेले सर्वांनी दाखवलं तसंच. हो सर्वच झालं असतं पाहुणचार. आणि खाऊ पण मला एवढा आणलेला आहे. आणि मला मेन म्हणजे काय आवडतं, रसमलाई. हो का, आणली आहे ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रसमलाई हा. ते आवडते. रसमलाई आणखी भरपूर सांग. भरपूर आणलेलं आहे. असं असतेच ना, आवडीचं काय तेच आणते कोणी पण. आणि खरं जे आहे आवड, ते आपल्या आई वडिलालाच माहिती असते. लेकीची आवड काय आहे हे काय नाही. काय काय आम्ही नारळ, फ्रुट्स आणले, गुळपट्टी. बरं सांगेल. देऊ काय आलं तुला, आता लढत होता तू इकडे, काय झालं तो इकडे, कोण भेटला? काय वर तुला तुझा आता आवाज आला तुझा. पाहुणे कोण? माझी आई. तुझी कोण लागते? आजी. आणि असं आहे सर्व. आणि आपलं माहितीये का, रूमचं झालेलं आहे डिक्लेअर, म्हणजेच आपले रूम कन्फर्म झालेले आहे. झाली का? मागं पुढे चालू होतं. म्हणजे व्यवस्थित आहे ना सगळं? हो व्यवस्थित आहे. आणि तुझ्यासाठी जे पायऱ्या वगैरे चढायचं काम नाही पडलं पाहिजे, त्याच्या हिशोबानच घेतलेलं आहे. हा खालीच घ्या. हा. डबल मजले कशाले, समोर चालून आपलं पूर्ण दवाखान्याची कामं वगैरे. कारण बरचशी पाहिली पण शेवटी ठीक आहे म्हटलं. खालीच लागत. हा जशी आहे तशी आहे. पाणी घेणे हो पाण्याचं आहे. यायची तिकडे चिऱ्याला. सर्व आहे तसं, जसं पाहिजे तसं आहे. पण प्रत्येक गोष्ट नसते भेट, काही ऍडजस्ट करायला लागते वेळेनुसार, टायमानुसार. ठीक आहे, तू आल्यापासून येईलच तुला, आईला पण येईल. एवढं मोठं भाडं मला पसंत आहे. समजेलच आपल्याला नेमके. आणि लाईनीचं पण मागं आपलं चालू येणं जाणं. हॉल किचन असं ना? हो आहे व्यवस्थित, आणि व्यवस्थित सापडलेलं आहे आपल्या सुटेबलच. हो. कारण बरेच दिवसापासून चालू होतं की बा रूमचं कसं, रूम पाहणं की नाही पाहणं, भेटेल का नाही भेटेल, किंवा म्हणजे भेटणार तर होतीच. हा पण साहजिकच होतं ना की बा फॅमिलीची सुटेबल. आणि आपण माहितीये का, सुरुवातीलाच विषय केला होता 2025 मधला पहिला व्हिडिओ असेल आपला, की त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही ग्रामीण भागातून शहरात जाणार, म्हणजे नवीन वर्षातनी आम्ही जाणार खेड्यातून शहरात. पण तसं काढत आता 6 महिने गेलेले.
6 महिन्यानंतर जे आहे आमचं नक्की झालं की बा आता जायला काही हरकत नाही. पण एक होतं ना की बा निघायचं कधीतरी जायचं. आणि ते पहिलं वर्ष म्हटलं तर कसं राहते, सण वगैरे चालूच राहते. पहिली दिवाळी म्हटलं तर माहीत मला आणखी खूप सारे सण असतात. म्हणजे महालक्ष्मी, गणपती म्हणा, सर्व म्हणा किंवा रक्षाबंधन. कसं आहे, सर्व जे सण आहे आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट केले, एन्जॉय केले. पण आता काही जे आहे आपल्या घरचे झाले सर्व जे, पण एक बाहेरच्या ठिकाणचे पण आता वाशिमला काही असतात प्रोग्राम किंवा तसे पण त्याच्या हिशोबानेच म्हटलं ठीक आहे. 1 वर्ष आपण किती चक्रा मारल्या असत्या, येणं जाणं. काही सण नाही गेलं, आपण घरी नाही आलो तर काही फरक नाही पडत. त्याच्यामुळेच म्हटलं की झालं काय हरकत नाही, आता 1 वर्ष झालं. कारण माहेरी जाणं पण कमी होते राधिकाचं. आणि इकडच्या चक्रा जे आहेत ते पण कमी होतात. म्हणूनच आपलं तो आहे नियोजन वगैरे चालू होतं असं. ठीक आहे, बऱ्यापैकी आपलं जे आहे 1 वर्ष छानपैकी गेलं. ते रूम वगैरे बघितलेली आहे आणि ते रूम पण व्यवस्थित आहे मस्तपैकी. आणि जे एरिया पण चांगला आहे. ऍक्च्युली पाहिलं चांगलं, पण तिकडे सुंदर वाटिकेमध्ये आपली रूम राहणार आहे तिथं. आता काय एकवीड ओळख होईपर्यंत त्रास होऊन बाकी. बघू आता काय तर. आपल्या जातीवादीच आहे का? तसं काही नसते आजकाल. ते आता आपण धरून बसलेला मग काही प्रॉब्लेम नाही. पण आहे, चांगली आहे छानपैकी. आणि एरिया पण चांगला आहे. रूम आहे, सुंदर वाटिका एरिया आहे. त्या एरियामध्ये रूम वगैरे आहे, चांगली आहे, मस्तपैकी आहे. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट पण निगेटिव्ह वगैरे करू नका, कारण 1-2 दिवस झाले मी कमेंट वाचत आहे तर निगेटिव्ह कमेंट दिसत. हो, कारण कसं असते, वेळेच्या हिशोबाने घेतो आम्ही. कधी कधी वेळ कमी असते आणि फास्ट मध्ये व्हिडिओ येतात. बोलता तुम्ही तसेच बोलता, तर आम्ही आमच्या प्रयत्न करत आहे व्हिडिओ काढायचा. सुधारणा करू. आणि आज जर कोणी छान कमेंट केली तर आम्ही तुमचं नाव जे आहे कमेंट मध्ये नक्की घेऊ. आम्हाला चांगलं वाटेल. कारण 1-2 जण आहेत चांगले बोलतात, पण बाकीचे खूप नाही. खरंच आजची जी कमेंट आवडेल त्याचं आपण नाव उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की घेऊ. हा, तुम्ही करा ना कमेंट. आमचं काय चुकते तर, पण एवढं काय तुम्ही अशीच बोलता तशीच बोलता, नुसतं तेच कमेंट राहत. चालतं, चांगली कमेंट करा. तुमचं नाव नक्की घेतो आम्ही इकडेच आजच्या व्हिडिओमध्ये. असं आहे, कारण राधिकाला पण आता व्हिडिओला जे आहे कमेंटच्या हिशोबाने आवडत नाही आहे. कारण बघते ना सर्वजण, तिच्यापाशी पण मोबाईल राहते, कमेंट करतात, काही होतात, तर पाहिलं जाते. ठीक आहे, अर्धवट नाव घेऊन कमेंट. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथंच संपूया. तोपर्यंत बाय बाय.